जय महाराष्ट्र फ्रेंड्स. ऐका की आता मी आले खाली आपल्या सोसायटीमध्ये. उद्या 15 ऑगस्ट आणि पहाटे रांगोळी काढायची होती. सो मी अश्विनीकडे गेले होते. तिचं पूजा भंडारचं शॉप आहे रांगोळी आणण्यासाठी. तर कलरफुल रांगोळी तर आहे घरी, पण आता उद्या आपल्याला इथे काढायची. सगळे बच्चे पार्टी आता इथं खेळतात आहेत सोसायटीच्या ग्राउंडमध्ये, गाडी पार्किंगच्या इथे. आणि शुभ्रा काय नाही वे, आणि हा धैर्य, सगळी माझी लेकरं. तर आता इथे वॉचमॅन दादा न सांगितलं आहे, ते सोसायटीचं ऑफिस आहे. स्वतः वॉचमॅन दादा साफ करतात आहे आणि उद्या इथल्या गाड्या वगैरे सगळ्या निघतील. पांडे जी अक्कल कर अभी अभी साफ किया कि आपने? बस ये झाड़ू से ना पूरा ये जो स्टोन है ना वो निकाल देना, क्योंकि रंगोली फिर रफ हो जाती है ना पूरा. हाँ, बारिश का भी पता नहीं, कल देख लेंगे. अभी हाँ, कल बारिश ना हो तो अच्छी बात है. तो अभी मैं तैयारी करूँगी और मैं अर्ली मॉर्निंग आऊँगी कल सुबह. हाँ, 7 बजे नहीं, जल्दी आऊँगी, 6 बजे से पहले, 5:30 बजे आऊँगी. थोड़ा शांति से नहीं, 6 बजे तक तो आ ही जाऊँगी फिर. ठीक है ना? तो चला कर जब तो गाड़ी देखो अभी आएंगे तो बोलेंगे हटाने के लिए. हाँ, तो ये हटा देना. हटा देंगे तो हो जाएगा. और फूल वगैरह लाएंगे क्या? इतना सुबह तो नहीं, बाद में लाएंगे ना फूल. फूल तो वैसे ज़रूरत नहीं है, रंगोली में डाल के निकल जाएंगे. अब इतना तो कर ही सकते हैं. तो मैं 6 बजे से थोड़ा पहले आ जाऊँगी. ओके पांडे? हाँ हाँ. तर चला मग आता उद्याची तयारी. खरं तर ब्लॉग काय करावा हे चालवतो. म्हटलं चला आता आजचा डेली ब्लॉग आपला झालेला नाही आहे, जेवढा होईल तसा टाकते. आत्ता मी आशूकडून हे पॅकेट आणले, ती नाही आहे घरी, तिच्या सासूबाईंनी दिलेत आणि त्यांना माहिती नाही आहे. प्लस माझ्याकडे घरी आहे रांगोळी. आता आर्ट रूममध्ये आपण शोधूयात. सो गेल्या वर्षी आपल्याला बऱ्याच रांगोळीच्या ऑर्डर मिळाल्या होत्या संस्कार भारतीच्या. तर आता चढते गड, जातोय घराकडं. 2-3 दिवस खूप बेकार होते, टेन्शनचे. गावी दुःखाचा डोंगर पडला आहे आमच्या, पण इकडे जायचं आहे गावी. म्हटलं आता चला होईल तेवढं करूयात. शेवटी यूट्यूबरची ड्युटी आपल्याला करणं गरजेचं आहे. स्वतः आले घरी. आधी आपण आर्ट रूममध्ये जाऊयात आणि चेक करूयात. एकंदरीत आले मी आता आर्ट रूममध्ये. खूप पसारा झाला सगळीकडे. इथे बघते मी आता शोधून. तर एकंदरीत भरपूर कलर आहेत माझ्याकडे, आणि स्पेशली हे साळणी खूप महत्त्वाची असते संस्कार भारतीमध्ये. पांढरी रांगोळी नेमकी मला भेटत नाही आहे, त्यामुळे आता उद्या परत काहीतरी अजून वेगळा जुगाड करावं लागणार आहे मला. नमस्कार. ऐका की आता मी सगळं काढून ठेवलं आहे. रांगोळी काढून ठेवली आहे, कलर काढून ठेवले आहेत. संस्कार भारतीचे रांगोळी आपण ऑर्डर घ्यायचं. गेल्या वर्षी बराच ऑर्डर मिळाला होता आपल्याला रांगोळीच्या, पण आता त्यातले बरेचसेच कलर आहेत. तर उद्या 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला आपला, आणि खरंच स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये, आणि त्या पद्धतीनेच आपण जगायला हवं. गेली 2-3 दिवस डेली ब्लॉग आपले येत नव्हते. आधीचेच ब्लॉग मी अपलोड केले, कारण गावी आपल्या जसं म्हणलं मी की दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझे लहान दीर गेले देवाघरी. खूप वाईट झालं ते सगळं. खरं हे व्हायला नको पाहिजे होतं. त्याच शॉपमध्ये होते, प्लस आपले डेली रुटीन, आपलं क्लासेस, त्यामुळे डेली ब्लॉग आले नाहीत. म्हटलं चला आज ज्या पद्धतीने मी बोलले होते की आपण डेली ब्लॉग सुरू करूयात, तर आता, आणि उद्या तर 15 ऑगस्ट आहे. तर म्हटलं त्याची तयारी. मी दरवर्षी मी रांगोळी काढतेच इकडं, जसं होईल तसं, जेवढं होईल तसं. पण लहानपणीच्या खूप आठवणी येतात आणि मी खूप मिस करते. स्पेशली माझी शाळा, आणि स्पेशली माझ्या आजोबांना मी खूप आठवण करते नेहमी, कारण माझ्या आजोबांची खूप तयारी असायची.
त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट 26 जानेवारी माझ्या आजी आजोबांसाठी एक सणच असल्यासारखं ते सेलिब्रेशन करायचे. मग तर त्यांच्याकडं बघून बघून ते आम्ही शिकलो असं. आणि एक उत्सव असल्यासारखं ते साजरे करायचे लहानपणापासून. आणि शाळेतली आमच्या गमती जमती म्हणजे मला अजून आठवते की आता उद्या 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे असं जर म्हटलं तरी आदल्या दिवशी एवढी तयारी असायची. स्पेशली गजरे वगैरे आणायचो, ते 2 वेण्या आणि ते युनिफॉर्मला इस्त्री वगैरे खूप म्हणजे वेगळं असायचं ते सगळं. आणि आम्हाला खाऊ खूप मिळायचं शाळेत, ते मेन होतं. तर त्या सगळ्या आठवणी मी खूप मिस करते. इकडे एवढ्या गोष्टी म्हणजे शहरामध्ये त्या मला कधी जाणवत नाहीत. म्हणजे करतात फ्लाय कास्टिंग, पण जी गावाकडच्या शाळेतली मज्जा असते मुलांच्या तर ती नसते. बऱ्याच वेळा इकडे लहान मुलांचे आदल्या दिवशी फ्लाय कास्टिंग करून घेतात आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सुट्टी असते स्पेशली मुलांना. मग अशा वेळी ती मुलं म्हणजे मग सोसायटीमध्ये सेलिब्रेशन होतात. तर मी आरूला पण आपल्या आता तर तिचं खूप मोठे गँगच झाले त्यांची खाली, तर ते लोक आता उद्या सकाळी तिकडे करणारच आहेत. तर मग ही कधी कधी मला असं पण वाटतं की जे लहानपणी आम्ही अनुभवलं ती आपली मुलं आता अनुभवतात की नाही, किंवा मग ही जनरेशन असं. पण जेवढं होईल तसं मुलांना मी जे गावाकडच्या गोष्टी किंवा जशी मुलं जसं आम्ही कसं करत होतो हे सगळं सांगतात. नाही त्यात ते खूप म्हणजे ऐकून घेतात आणि त्यांना ते खूप कौतुक वाटते की मम्मा तुम्ही असं कसं आहे का. मग त्यांना जेव्हा शेअर करते की अरे आम्ही लहानपणी असं करायचो 15 ऑगस्टला 26 जानेवारी, तर ते त्यांना खूप छान वाटतं ऐकायला वगैरे आणि एन्जॉय करतात. सो चला तर मग आज डेली व्लॉगमध्ये हेच. उद्या आपण पहाटे रांगोळी काढूयात. नंतर बाकी आता उद्याचा दिवस तर माझा खूप हे होणार आहे, कारण सकाळी मला तिकडे सगळं घरातलं सगळं आवरून आपल्याला रांगोळी काढायला जायचं आहे. 6च्या थोडंसं आधीच जाणार आहे मी. त्यानंतर मग घरी येऊन मला घरातलं सगळं ब्रेकफास्ट वगैरे सगळं करायचं. उद्या सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे टिफिन वगैरे बनवायची काही घाई नाही आहे मला. पण मग सगळं आवरून गेलं की आणि नंतर मग फ्लॅग होस्टिंगसाठी पण जायचं आहे. तर जसं जमतं आहे तसं मी तुम्हाला व्लॉग दाखवते. आशा करते की तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील. आपली गोष्ट मैत्रीचा हा चॅनल बऱ्याच वेळेला आता असं झालं आहे की म्हणजे मध्यंतरी मी खूप डिमोटिवेट पण झाले होते. आपल्या आजूबाजू जी असतात की ते बोलतात ना रे काय करते तू हे असलं, हे काय ह्याच्यात काय. पण ह्या माझ्या आठवणी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि कंटेंट म्हणाल तर ते खरं तर मलाच माहीत नाही की काय म्हणजे काय दाखवायचं रोज असं पण होतं. पण ठीक आहे, आता जो माझं चॅनल आहेच तर जे माझे डेली शेड्यूलमध्ये जे काय होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. कदाचित माझ्या चॅनलकडून तुम्हाला काही शिकायला मिळत नसेल, हे पण तितकंच खरं आहे. पण ठीक आहे, आता काय करणार. माझ्या ज्या आठवणी आहेत त्या शेअर करतात. पण आत्ता असं झालं की मध्यंतरी मी खूप डिमोटिवेट झाले होते आणि विचार केला होता की अरे काय हे सगळं बंद करून टाका. प्लस माझे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांनी मला सांगितलं की अरे नाही तू हे सुरू ठेव, आम्ही तुझं चॅनल बघतो आणि आम्हाला खूप आवडतं तुझं म्हणजे बघायला, किंवा तू कर. त्यामुळे मग परत एक एनर्जी आली आणि म्हटलं अरे हां लाईक म्हणजे कसं असतं की 10 लोक तुम्हाला भले नावं ठेवतात आहेत किंवा वागे काय बोलतात, ती आपली मेहनत बघू शकत नाहीत. पण ती 4-5 जी आहेत जी आपल्यावरती खूप जीव लावतात आणि आपल्याला जेव्हा मोटिवेट करतात अरे तू करू शकतेस, हे खूप पॉझिटिव्ह होतं आणि मग आपल्याला परत एक उभं राहण्याची ताकद येते. सो माझंही तसंच झालं आहे. म्हणून खरं तर आता हे ब्लॉग त्यांच्यासाठीच आहेत की जे एन्जॉय करतात आणि त्यांना स्पेशली माझी बडबड आवडते. सो उन सबके लिए त्यांच्यासाठीच. सो ते आता ऐकत असतील आणि हसत असतील मला माहिती आहे. सो नक्कीच डेली व्लॉग आपले येणार आहेत. प्लस आता आपल्याला गावालाही जायचं आहे. एक परवा दिवशी गावी पण जातो आपण. सो मग त्या हिशोबाने पण मी तुम्हाला माझे अपडेट देईन. सो चला तर मग उद्याच्या 15 ऑगस्टची आता तयारी करा तुम्ही सगळ्यांनी. सुरू असेलच सगळी तयारी घरामध्ये लगभग. उद्याच्या दिवशी म्हणजे स्पेशली मी आजोबांना खूप मिस करतेच, पण मला आम्ही त्यांना आबा म्हणायचो.
सो आबांची मला आठवण खूप येते. आजी आजोबांची खूप वेगळीच लगबग असायची त्यांची. 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हटलं की मी स्पेशली त्या दिवशी खूप मिस करते त्यांना. सकाळी त्यांचाच आशीर्वाद घेऊन मग मी दिवसाची सुरुवात करते. सो चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, वतन है हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. वंदे मातरम.